नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लुटले आरोग्याचे वाण. साई फाउंडेशनद्वारा आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिरास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. साई फाउंडेशनद्वारा आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिरामध्ये लातूरमधील नागरिकांनी भरभरून गर्दी केली होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते आणि याचे औचित्य साधून त्यांनी आरोग्याचे वाण लुटत एक आदर्श निर्माण केला आहे. या शिबिरामध्ये हजारो स्त्री पुरुषांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत तपासणी करून त्यांना औषधीचे वाटप देखील करण्यात आले. मकर संक्रांत म्हटलं की महिलांच्या जीवनातील एक महत्त्वाचा सण असतो. महिलांच्या दृष्टीने ती एक आनंदाची पर्वणीच असते. मकर संक्रांतीच्या काळामध्ये महिला भगिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून एकमेकींशी संपर्क साधतात व वाण लुटण्याची परंपरा आहे. सध्या सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, परंतु याला फाटा देत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आगळे वेगळे हळदी कुंकू लुटत आरोग्याचे वाण लुटले आणि समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज लातूर शहरातील 3 भागामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औसा रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विवेकानंदपुरम भागातील परिमल शाळा, कालिकादेवी मंदिराजवळील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीचा हॉल या 3 ठिकाणी हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये साखर तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब तपासणी, दंत तपासणी आदी सर्व रोग निदान उपचार करण्यात येऊन तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करीत त्यांना मोफत औषधी देखील वाटप केली. या महाआरोग्य शिबिरावर आधारित हा वृत्तांत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कालिकादेवी भागातील नगरसेविका कोमल वायचाळकर व स्वाती घोरपडे यांच्या वतीने अर्चनाताईचे पुष्पहार घालून यावेळी स्वागत करण्यात आले.
आज साई फाउंडेशन तर्फे आज जे शिबिर आयोजित केलेले आहे त्याबद्दलची पार्श्वभूमी काय आहे? सर्वप्रथम लातूरच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना या गेलेल्या संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे हा जो आरोग्य शिबिराचा आम्ही शी अँड इंडिया साई फाउंडेशनच्या माध्यमातून लातूरभर वेगवेगळे आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आहे. आपण संक्रांतीला आम्ही महिला वाण देत असतो, तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या संक्रांतीला लातूरच्या आपल्या सर्व बंधू भगिनींना आरोग्याचं वाण लुटायचं आहे आणि त्या भावनेतून या आरोग्य शिबिराची संकल्पना केलेली आहे. आज हा पहिला प्रयोग आहे. आज 3 शिबिर होत आहेत आणि आता याच्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही प्रत्येक रविवारी 3-4 शिबिरांचे आयोजन करणार आहोत. त्यातून जे जे आजार डिटेक्ट होतील आणि पेशंट तयार होतील त्यांना साई फाउंडेशन तर्फे पूर्ण मदत केली जाईल आणि त्यांची पूर्ण पुढची सुद्धा ट्रीटमेंट करण्याची जबाबदारी घेतली जाईल. लातूरला जिल्हा आरोग्य रुग्णालय नाही आहे, त्याचा अभाव दिसल्यामुळे शिबिराला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो तुम्हाला, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? लातूरचं जिल्हा रुग्णालय व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊंना मी परवाच भेटले आणि परत एकदा सर्व एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणार आहे. आदरणीय अजितदादांसोबत सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. फक्त योग्य ती शासकीय कारवाई करून जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू होईल. या आरोग्य शिबिरामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात? तपासण्या कोणत्या कोणत्या? प्रामुख्याने तपासण्या ज्या आहेत ते हे सर्व रोग निदान शिबिर आहे. शुगर तपासणी चालली आहे, डेंटल चेकअप चालू आहे, आय चेकअप आहे, जनरल ऑर्थोपेडिक चेकअप आहे आणि पुढचं एक फक्त महिलांच्या आजारासाठीचं गायनेकोलॉजिकल आजार आणि सायकोलॉजिकल आजार याच्यासाठी फक्त महिलांचं एक शिबिर लवकरच आम्ही घेणार. नमस्कार. आज आपण इथं शिबिराचे आयोजन केलेले आहे. माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या संयुक्त ह्याच्याने संपूर्ण रोग निदान शिबिर आपण इथं ठेवलेलो आहे. आज त्या रोग निदान शिबिरामध्ये दंत तपासणी, डोळ्याची तपासणी व इतर सगळ्या त्याची तपासणी आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये BP, शुगर, कोणाला काही त्रास असेल, मानदुखी, पाठदुखी, हाडाचे डॉक्टर सुद्धा इथं उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे शिबिराचे जे नियोजन आहे ह्याच्या पुढं कंटिन्यू 2 ते 3 महिन्यामध्ये 100 ते 150 शिबिर घ्यायचा मानस आहे. तर आणि या शिबिरामध्ये जे लोकांचा रिस्पॉन्स दिसतोय अतिशय उत्स्फूर्त आहेत सगळे लोक आणि प्रत्येकाने याचा फायदा घ्यावा असा एक आवाहन मी इथून करतो. डोळ्याच्या संदर्भातील जे आहेत, डोळ्याच्या संदर्भातील रुग्ण सुद्धा भरपूर आहेत जे की मोतीबिंदूमुळं किंवा काचबिंदूमुळे ज्याची दृष्टी गेलेली आहे. अशा रुग्णांनाही आपल्याकडे आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलला जमादार नेत्र रुग्णालय इथे आपण सवलतीच्या दरामध्ये जे काही आपल्याकडून सवलत देता येईल 25%, 50% किंवा कोणी गोरगरीब असतील तर त्यांना आपण मोफत सेवा देण्याचंही आवाहन इथं करत आहे. धन्यवाद.
माझं नाव सुमनबाई बाबराव वरटे. मला पॅरिस झाले डबाबत पॅरिस 2 बार झाले. आता डोळे दिसणे म्हणे तपासा आले. माझं पत्ता काला किती होते पाठापानवाय सद्दुगनगर. माझं नाव विठ्ठल गणपतराव कुलकर्णी, वय वर्ष 61. तुम्हाला कोणता आजार होता? मला सध्या शुगरचा त्रास आहे. बरं, इथं शिबिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला? हा, इथं माझं शुगर वगैरे तपासलं, जेवणानंतर तपासलं, 230 निघाले. अच्छा, तुम्हाला एक काय वाटतं असे शिबिराबद्दल काय म्हणायचं आहे? छान वाटतंय. सर्व म्हणजे पल्स तपासले, बीपी तपासला, पुन्हा मग वेट तपासलं, पुन्हा डोळे तपासले. त्याच्यानंतर पुन्हा मग डॉक्टरने काही औषध दिले आम्हाला. माझं नाव दीपक सन्मुखराव, प्रभाग क्रमांक 14 मधील आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. साई फाउंडेशनचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि आज जास्त प्रमाणामध्ये महिला असतील किंवा पुरुष यांनी जास्त प्रमाणामध्ये आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. साई फाउंडेशनचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. एक मिनिट. साई फाउंडेशन हो हो, मागचं ना. झालं?
सगळ्यांनी फेसबुकवर पोस्ट करत